दरम्यान उद्याचा निकाल समोर येण्यापूर्वीच आता भाजपकडून विजयाची जोरदार तयारी सुरू झाली आहे। माजी आमदार अतुल शहा यांच्या माध्यमातून गिरगावमध्ये 10,000 बुंदीचे लाडू तयार करण्यासाठी सुरुवात झालेली आहे। ही दृश्य देखील आपण पाहतो आहोत। उद्या निकाल येणार आहे आणि या महानिकालापूर्वीच भाजपने अशा प्रकारे जोरदार तयारी सुरू केली आहे। विजयाचा विश्वास असल्याने भाजप कार्यकर्ते आणि नेत्यांकडून अशा प्रकारे लाडू बनवायला सुरुवात करण्यात आली आहे। आणि या संदर्भात अधिक माहिती देण्यासाठी आमचे प्रतिनिधी विनायक डावरुंग सध्या आपल्या सोबत आहेत। विनायक, महानिकाल येतोय, मात्र तत्पूर्वीच भाजपकडून ही जोरदार तयारी। सागर बरोबर आहे। ज्या पद्धतीने उद्या लोकसभा निवडणुकीचा निकाल जो आहे तो जाहीर होणार आहे आणि त्याआधी मुंबईमध्ये अशा पद्धतीने भाजपच्या वतीने जय्यत तयारी जी आहे ती करण्यात आलेली आपल्याला पाहायला मिळतात। मोठ्या संख्येने लाडू जे आहेत ते या ठिकाणी बनवले जात आहेत। जवळजवळ 10,000 लाडू जे आहेत ते माजी आमदार अतुल शहा गिरगाव मधले आहेत त्यांच्या वतीने या ठिकाणी बनवले जात आहेत। मोदी तिसऱ्यांदा पंतप्रधान बनतील यासाठीच भाजपच्या कार्यकर्त्यांमध्ये मोठा जल्लोष किंवा उत्साह आहे आणि त्यामुळेच अशा पद्धतीने सगळी जश्नची तयारी जी आहे ची तयारी जी आहे ती केली जाते। अशा पद्धतीने 10,000 लाडू जे आहेत ते तयार केले जात आहेत। तर या बाजूला आपण पाहू शकतो या लाडूचं पॅकिंग जे आहे ते विशेष बॉक्समध्ये केलेलं आपल्याला पाहायला मिळतं। या ठिकाणी असे हे बॉक्स जे आहेत ते तयार करण्यात आलेले आहेत आणि या बॉक्समध्ये हे लाडू जे आहेत ते टाकले जात आहेत आणि उद्या संपूर्ण मुंबईत या लाडूचं वाटप जे आहे ते भाजपच्या वतीनं करण्यात येणार आहे। पंतप्रधान नरेंद्र मोदी जे आहे ते 400 पारचा नारा जो आहे तो यावेळी दिला होता आणि उद्या हा महानिकाल किंवा महा रिझल्ट जो आहे तो जाहीर होणार आहे आणि त्यामुळेच मोठा जल्लोष भाजप कार्यकर्ते उद्या करणार आहेत आणि त्याचीच ही सगळी तयारी मुंबईमध्ये आपल्याला पाहायला मिळते। लाडू जे आहेत ते तयार केले जात आहेत आणि अशा पद्धतीनं पॅकिंग करून संपूर्ण मुंबईत जे आहे ते वाटले जाणार आहेत आणि कुठेतरी भाजपची पुन्हा एकदा सरकार जो आहे ते केंद्रात बसेल याचा आनंद जो आहे तो सगळ्याच कार्यकर्त्यांना असणार आहे आणि त्यामुळेच ही सगळी तयारी जी आहे ती विजयाची जल्लोषाची या ठिकाणी सुरू असली आपल्याला पाहायला मिळते। सागर, नक्कीच विनायक, तर ही जोरदार तयारी या ठिकाणी सुरू आहे। धन्यवाद तुम्ही दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी। तर माजी आमदार अतुल शहा यांच्या वतीने 10,000 लाडू या ठिकाणी बनवण्यात येत आहेत। जोरदार तयारी सध्या सुरू आहे। भाजप नेते आणि कार्यकर्त्यांना विजयाचा विश्वास आहे आणि त्याच पार्श्वभूमीवर ही जल्लोषाची तयारी पाहायला मिळते आहे।